नमस्कार श्रोते हो. आपले जगच्या या चॅनलवरून आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ध्वजाविषयीची थोडी माहिती, थोडा इतिहास आणि त्याविषयीचे थोडे नियमसुद्धा आपल्यापैकी बहुतेकांना माहिती असतील, आधीच्या पिढीला तर नक्की माहिती असतील, परंतु थोडीशी उजळणी केली तर आपल्या पुढच्या पिढीलाही त्याबद्दल सांगता येईल म्हणून मुद्दामून आज ही माहिती द्यायचं ठरवलं. आपल्याकडं असं म्हणतात की जो ऊर्ध्वगामी म्हणजे उंच उंच जातो तो ध्वज. संस्कृतमध्ये त्याला आणखीन काही पर्यायवाची शब्द पण आहेत. अंकरा, केतू, पताका असे त्याचे शब्द आहेत आणि मराठीमध्ये आपण त्याला गुढी, झेंडा, दिंडी, पताका असं सुद्धा म्हणतात. विशेषतः वारकऱ्यांचा जो ध्वज असतो खांद्यावरती घेतलेली, ती खांद्यावरती भगवी पताका म्हणतात, म्हणजे तोही ध्वजच आहे. या वेगवेगळ्या अर्थाचा ध्वज जरी असला तरी कुठलाही ध्वज हा सन्मान, यश आणि आदर्श यांचंच ते प्रतीक मानलं जातं, यात काही वाद नाही. ध्वजाची उंची याच्यापेक्षा सुद्धा त्या मनाची उंची किती आहे हे त्या ध्वजावरून ठरतं असं म्हणायला काही हरकत नाही. विशेषतः चीन आणि भारत या आशियाई देशांमध्ये प्रारंभापासून ध्वज फडकवण्याची परंपरा होती आणि ती नंतर पाश्चात्यांकडे गेली. या दोन देशांमध्ये मात्र ती पूर्वापार आलेली आहे. आशिया हे जे महाद्वीप म्हणतो आपण, खंड म्हणतो, त्यामध्ये चित्रांकित ध्वज जे म्हणतो ते मात्र पहिल्यापासून आलेले आहेत. भारतात ध्वजाचा उल्लेख हा ऋग्वेद संहितेमध्ये पहिला आलेला आहे असं म्हणतात. इसवी सन पूर्व 2000 वर्षांपासून भगवा ध्वजही प्रचलित आहे. केतू अरुषम यजध्यैही असा तिथला जुना उल्लेख आहे. प्राचीन किंवा मध्ययुगीन भारतामध्ये आणि प्राचीन ग्रंथामध्ये ध्वजाचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. परंतु सध्याचा राष्ट्रीय ध्वज जो आहे तो तिरंगा आहे आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रयत्नांबरोबरच स्वतंत्र भारताचा ध्वज कसा असावा याविषयी चर्चा सुरू झाल्या होत्या. बऱ्याच विचारमंथनानंतर तो ध्वज तयार झाला. स्वामी विवेकानंदांची जी शिष्योत्तमा म्हणू आपण त्याला, की ती भगिनी निवेदिता यांनी ध्वजाविषयीचा सखोल अभ्यास केला होता आणि पिवळ्या रंगाच्या आणि वज्रानं अंकित असलेल्या अशा भगव्या ध्वजाची प्रतिमा तिनं 1905 पहिल्यांदा निवडली होती आणि ती तयार केली होती. 1907 साली ऑगस्ट महिन्यामध्ये जर्मनीच्या स्टुटगार्ड इथे समाजवादी सगळ्या विचारांच्या लोकांचं महासंमेलन झालेलं होतं जगातल्या. आणि तिथं आपल्या हिंदुस्थानातल्या मॅडम कामा या ज्या होत्या त्यांनी आपल्या कल्पनेनं बनवलेला एक तिरंगी ध्वज भारताचा म्हणून तिथं प्रदर्शित केला आणि त्यांनी स्वतःच तो बनवला होता. त्यात हिरवा, केसरी आणि लाल अशा रंगाच्या आडव्या पट्ट्या होत्या आणि हिरव्या पट्ट्यावर भारताचं पुष्पकमल हे 8 प्रतिमा होत्या, म्हणजे 8 कमळं त्याच्यावरती रेखांकित केलेली होती. मधल्या केसरी पट्टीवर वंदे मातरम अशी अक्षरं होती आणि खालच्या लाल पट्टीवर मात्र चंद्र, सूर्य अशा प्रतिमा होत्या. या ध्वजाचा काही भारतामध्ये पुढच्या काळात कुठंही कधी प्रचार फारसा झालाच नाही. भारतामध्ये होम रूलची जी चळवळ झाली त्यामध्ये म्हणजे 1916च्या आसपास लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट या दोघांना तुरुंगवास झालेला होता आणि तुरुंगामध्येच त्यांनी एक ध्वज तयार केला होता. त्याच्यामध्ये लाल रंगाच्या 5 आणि हिरव्या रंगाच्या 4 अशा पट्ट्या केल्या होत्या आणि राष्ट्रध्वज म्हणून तिथं तो फडकवण्यात पण आला. स्वाभाविकच आहे की तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी तो फाडूनच टाकला. 1917 कलकत्त्याच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये अधिकृत राष्ट्रध्वज असला पाहिजे म्हणून तो निश्चित करण्यासाठी एक समिती तयार झाली. 1920 मात्र काही निर्णय त्यावर झालेला नव्हता. नंतर मग यथावकाश गांधीजी भारताच्या चळवळीमध्ये आल्यानंतर, प्रगट झाल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार मछलीपट्टण इथल्या एक प्राध्यापक होते पी व्यंकटय्या यांनी एक ध्वज तयार केला. त्यात लाल, हिरव्या आणि श्वेत अशा म्हणजे पांढऱ्या रंगाच्या 3 आडव्या पट्ट्यांचा तो गडद ध्वज आणि गडद निळ्या रंगाचा मध्येच चरखा
दाखवलेला होता. म्हणजे पहिला तिरंगा ध्वज त्यावेळेला तयार झाला असं म्हणायला काय हरकत नाही. 1931मध्ये राष्ट्रीय सभेने म्हणजे काँग्रेसनं थोडक्यात की जी राष्ट्रध्वज निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली, त्या समितीचे सदस्य सरदार पटेल होते, पंडित नेहरू होते, पट्टाभी सीतारामय्या होते, त्याच्यामध्ये डॉक्टर हर्डीकर आणि काका कालेलकर ही दोघंजणं मराठी माणसंसुद्धा होती, मास्टर तारासिंग होते आणि मौलाना अबुल कलाम आझाद हे पण त्या समितीमध्ये होते. त्या समितीनं सूचना अशी केली होती की ध्वज एकाच रंगाचा असावा, पण काँग्रेस कार्यकारिणीनं त्या समितीची सूचना एका रंगाच्या ध्वजाची नाकारली आणि ध्वज हा 3 रंगी असला पाहिजे असंच ठरलं. त्या ध्वजामध्ये लाल रंग त्यांनी जो दिला होता त्याच्याऐवजी तो केसरी किंवा भगवा अशा रंगाची ती पट्टीमध्ये सामील झाली. 31च्या काँग्रेस कार्यकारिणीच्या सभेमध्ये तो ठराव मंजूर करण्यात आला आणि त्या रंगाचा क्रम मात्र बदलला आणि जो आत्ताचा रंग आहे तो श्वेत, हिरवा आणि लाल असा पूर्वीचा असलेला बदलून सध्याचा म्हणजे केसरी, मध्ये पांढरा रंग त्याच्यावरती निळा चरखा मात्र तिथं होता आणि खाली हिरवा असा आत्ताचा जो क्रम आहे तोच ठरला. 1947च्या जुलै महिन्यात घटना समिती जी स्थापन झालेली होती त्यांनी ध्वजावर विचारविमर्श सुरू केला आणि चरख्याच्या जागी फक्त तिथे जे धम्मचक्र म्हणतो आपण, निळ्या रंगाचं अशोक चक्र 24 आऱ्यांचं ते तिथं आलं. म्हणजे केशरी, श्वेत आणि हिरवा रंग आणि मध्ये निळ्या रंगाचं ते चक्र. आता फक्त ते पूर्वी असं समजलं जात होतं की केशरी, श्वेत आणि हिरव्या रंग हा जाती किंवा धर्मांना प्राधान्य देणारा किंवा त्यांचं प्रतीक म्हणून, ते मात्र डोक्यातून सगळ्यांनी काढून टाकलं आणि प्रत्यक्ष ध्वजाला हे तिन्ही रंग म्हणजे त्याग आणि धैर्य, सत्य, शांती आणि प्रेमविश्वास यांचं ते प्रतीक आहे असं जाहीर केलं. म्हणजे थोडक्यात या गुणवैशिष्ट्यांवर किंवा या तत्वांवर किंवा या मूलतत्वांवरच आधारित हा भारताचा ध्वज आणि भारताचं हे राष्ट्र असेल हेही जाहीर झालं. म्हणजे आता प्रश्न असा आला की जगाच्या पाठीवर जे ध्वज आहेत ना ते सगळे बहुतांशी तिरंगी आहेत. एक मुस्लिम राष्ट्रांचा काही अपवाद सोडला तर बहुतेक सगळे रंग हे सगळे ध्वज हे 3 रंगातले आहेत आणि बहुतांशी हेच रंग आहेत. म्हणजे त्यांचा क्रम खालीवर असेल किंवा प्रमाण कमी जास्त असेल पण हेच 3 रंग आहेत हे जगानं मान्य केले. म्हणजे मला वाटते तिरंगी ध्वजाची जी स्वाधीनता, क्रांती किंवा जनसत्तेचं प्रतीक असं आपण मानतो ते सगळ्या जगानं मान्य केलेलं आहे. आता ध्वज हा राष्ट्राचा मानबिंदू आहे हे तर आपल्याला काय वेगळं सांगायला नको आहे. ध्वजाची व्याख्या करताना प्राचीन वाङ्मयात सुद्धा म्हटलेलं आहे की जो फडकण्यामुळं शत्रूच्या हृदयाचा थरकाप होतो आणि सज्जनांच्या मनामध्ये मात्र आनंदाच्या उर्मी उसळतात असं प्रतीक. म्हणजे ध्वजाचं किती महत्त्व आहे हे आता वेगळं काही याच्यापेक्षा वेगळं सांगायची गरज नाही. आपल्याकडं ध्वज संहिता ही लागू झालेली आहे. 26 जानेवारी 2002 पासून ही ध्वज संहिता म्हणजे थोडक्यात ध्वजाविषयीचे नियम हे काटेकोरपणे लिहिले गेले आणि ते अंमलात आणण्याचे 2002च्या 26 जानेवारीपासून नक्की झालं. त्याचा आकार मुख्यतः ध्वजाचा 3:2 असं प्रमाण, म्हणजे 3 फूट लांब असेल तर 2 फूट उंची किंवा 3 मीटर असेल तर 2 मीटर असं ते प्रमाण आहे. म्हणजे असा आयताकृती तो ध्वज होईल. केसरी, पांढरा आणि हिरवा आणि मध्ये चक्र हे तर आता नक्की झालं. आणि त्याच्यामध्ये जर त्याचं ही ध्वजसंहिता यासाठी केली की त्याचं जर उल्लंघन झालं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होते आणि त्याला 3 वर्षांपर्यंत कारावास आणि दंडसुद्धा होऊ शकतो किंवा हे दोन्ही होऊ शकतं. योजून ते जर केलं असेल तर अधिक कडक शिक्षा त्याला आहे. चुकून घडणं आणि माफी मागणं हे आपल्याकडं बऱ्याच वेळा होतं. त्याचं गांभीर्य किती आहे हे शेवटी कायदा, पोलीस, शासकीय अधिकारी आणि जनतासुद्धा ठरवते. पण ते चुकून जरी झालं तरी कारवाई होणारच. आता त्यात थोडासा एक फरक असतो. 15 ऑगस्टला आपण जे ध्वज उभा करतो ना त्याला ध्वजारोहण असं म्हणतात. म्हणजे 15 ऑगस्टचं ध्वजारोहणाचा कार्यक्रम आणि 26 जानेवारीला ध्वजारोहण नसतं, ध्वज फडकवणं असतं. म्हणजे ध्वजवंदन हे दोन्ही वेळेला आहे, पण 15 ऑगस्टला ध्वजारोहण आणि 26 जानेवारीला ध्वज फडकवणं असं त्या ध्वजसंहितेमध्येच फरक स्पष्ट केलेला आहे. याच्यामध्ये तो योग्य जागी असला पाहिजे. मुख्य म्हणजे त्याच्या भोवतीची स्वच्छता, उंची
इतर कुठलाही ध्वज एखाद्या धार्मिक संस्थेचा असेल किंवा एखाद्या संघटनेचा असेल, तो ध्वज तिरंग्यापेक्षा उंच असता कामा नये. म्हणजे बाकीचे सगळे ध्वज तुम्हाला फडकवायचे असले, काय धर्माचे, काय संघटनेचे किंवा काय, तर ते तिरंग्यापेक्षा खाली असले पाहिजे. तिरंगा हा सर्वात उंच. म्हणजे शेजारचा जो उभा केलेला ध्वज एखादा असेल तर तो कमी उंचीचा असला पाहिजे. त्यावेळेला वाद्य किंवा बिगुल हे वाजलं पाहिजे. म्हणजे त्याची सन्मानानं उभारणी झाली पाहिजे. त्याच्यानंतर कुठल्याही परिस्थितीत ध्वजाचा जमिनीला स्पर्श होता कामा नये. आपल्याकडे ही बाब फार गांभीर्यानं घ्यायला पाहिजे. कारण पोराटोरांच्या हातात कसले तरी ध्वज देतात आणि ती पोरं नंतर जमिनीवर फेकून देतात. हा ध्वजाचा विलक्षण अपमान आहे. आणि ते कुणीही जरी ध्वज पाहिला ध्वज जमिनीवर पडलेला तर तो पटदिशी उचलून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे. तो कुठंही जमिनीवर पडलेला किंवा फडकवताना सुद्धा खाली पडला किंवा तो उंचीला जास्त आहे लहान पोराच्या हातात दिला तर तो पायाशी लोळेल. कुठल्याही परिस्थितीत जमिनीला स्पर्श त्याचा होता कामा नये. ध्वज फडकवणारी किंवा उभारणारी जी व्यक्ती आहे तिनं नेहमी समोर बाजूला पाहायचं आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला ध्वज असला पाहिजे. म्हणजे व्यक्तीच्या म्हणजे जी फडकवणारी महत्त्वाची व्यक्ती आहे तिच्या उजव्या हाताला ध्वज असला पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीत ध्वजाचे जे तिरंग आहेत तशा रंगाचं दुसरं काही तिथं असणं किंवा तिथं कपडे त्या रंगाचे घालणं असं करू नये असं त्या ध्वजसंहितेमध्ये आवर्जून म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर ध्वज इतरत्र कुठं वापरायचा तर तो फक्त आत्यंतिक देशसेवा ज्यांनी केलेली आहे असा एखादा थोर नेता जर गेला तर तो तिरंग्या ध्वजामध्ये त्याचा देह गुंडाळला जातो. किंवा एखादा आघाडीवरती शहीद झाला एखादा आपला सैनिक तर त्याला ध्वज त्याच्या शरीराला गुंडाळला जातो, देहाला गुंडाळला जातो. पूर्वी असं होतं की सूर्योदयाबरोबर ध्वज उभा करावा आणि सूर्यास्ताबरोबर तो खाली उतरवावा. पण आता ह्या नव्या 2002च्या संहितेनुसार ते काही मान्य केलेलं नाही आहे. 24 तास जरी ध्वज फडकवत राहिला त्या ठिकाणी तरी चालू शकतो. परंतु पूर्वी फक्त खादीचा किंवा सुती कापडाचा ध्वज असायचा. आता मात्र पॉलिस्टरचा, लोकरीचा, रेशमी असाही ध्वज चालू शकतो. कुठल्याही परिस्थितीत ध्वज जाळणं, तुडवणं याला तर कठोर बंदी आहे. आणि ते थोडक्यात म्हणजे कुठल्याही पद्धतीनं त्या ध्वजाचा अनादर होता कामा नये. ध्वज उंच उंच जावो असं आपण जे म्हणतो तो नियमितपणानं तसा राहायला पाहिजे. आणि त्याचं स्थान हे ध्वजस्तंभापेक्षा सुद्धा आपल्या हृदयामध्ये असलं पाहिजे. तरच ते ध्वजस्तंभावर असलेलं अधिकाधिक उंच जाणारं असं शोभून दिसेल. थोडक्यात म्हणजे ह्या सगळ्या ध्वजाची आणि उद्याच्या कार्यक्रमाची दरवर्षीच्या स्वातंत्र्य दिनाची चालू वर्षी आपण 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. म्हणजे 15 ऑगस्ट 47ला तो पहिला होता. म्हणजे आता तो 79वा होईल. म्हणजे आपल्या स्वातंत्र्याला आता 78 वर्ष पूर्ण झाली आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. नव्या सरकारच्या आवाहनानुसार आपण घरघर तिरंगा फडकवूया. परंतु तो फडकवताना ह्या सगळ्याची काळजी घ्यायला पाहिजे. ती मात्र आवर्जून आपणही घेऊया आणि पुढच्या पिढीलाही समजावून सांगूया. मला वाटते हे आपल्या सगळ्यांना आपण जास्तीत जास्त रीतीनं पसरवाल आणि सगळ्यांना याची माहिती द्याल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.